नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला थोड्याशा वेगळ्या विषयाबद्दल बोलायचं आहे. तो विषय आहे उद्योग क्षेत्राचा. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये बजाज ऑटो आणि एकूण बजाज उद्योग समूह हा एक प्रचंड समूह आहे आणि त्या समूहाचं या देशाच्या अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. या बजाज समूहाचे आता जे नेतृत्व करतात राजीव बजाज, जे राहुल बजाज यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी काय म्हटलंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राहुल बजाज यांनी साधारण 2-3 आठवड्यांपूर्वी इकॉनॉमिक टाइम्सला मुलाखत दिली होती, NDTVला मुलाखत दिली होती, आणखीन काही चॅनल्सना मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी एकूण लॉकडाऊनबद्दल टीका केली. काल काँग्रेसचे पूर्वाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस राहुल गांधी, रघुराम राजन असतील, नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी असतील आणि अन्य अनेकांच्या अशा मुलाखती घेतात. हा जो संवाद आहे तो टेलिव्हिजन चॅनलवरनं आपल्या समोर येतो आहे आणि त्यामधून काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा पुढे येत आहेत. राहुल गांधी यांच्याबद्दल काही विशिष्ट समाज घटकांमध्ये, वर्गामध्ये एक प्रकारची तिरस्काराची भावना पसरवण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल कोणाचं काही का मत असेल, पण राहुल गांधी इथे संवाद साधण्याच्या भूमिकेमध्ये होते, म्हणजे मुलाखतकाराच्या भूमिकेमध्ये होते. ही मुलाखत घेताना त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये राजीव बजाज काय म्हणाले ते आपल्याला बघायचं. काय म्हणाले हे थोडक्यामध्ये आपण बघूया. ते असं म्हणाले की करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जी टाळेबंदी आपण लागू केली ती अतिशय कठोरपणे लागू केली. त्याच्यामुळे झालं काय की करोनाचा विषाणू तर नष्ट झालाच नाही, कारण करोनाचे पेशंट्स जे आहेत ते दिवसागणिक वाढत आहेत आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये देशाची अर्थव्यवस्था मात्र नष्ट झाली, अशी त्यांनी स्पष्टपणे टीका केलेली आहे. त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की मूळ हेतू काय होता की करोनाची जी काही महामारी आहे ती पूर्णपणे थांबावी आणि ती थांबवण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न करण्यात आले त्याचा एक भाग म्हणून आपण म्हणू की सर्व उद्योगधंदे, आपण सर्व सेवा जवळपास बंद करण्यात आल्या आणि हा बरेच दिवस हीच अवस्था आपण बघतोय. आता लॉकडाऊन आता शिथिल करण्यात येत आहे टप्प्याटप्प्याने, पण तरी सुद्धा लॉकडाऊन आहे आणि केंद्र सरकारच्या या धोरणामुळे काय झालं की करोनाग्रस्तांच्या रुग्णांची संख्या कमी होण्याच्या ऐवजी या अर्थसंकटामुळे लक्षावधी लोकांच्या एकूण उत्पन्नावरती, रोजगारावरती, व्यवसायावरती परिणाम झाला. इतका परिणाम झाला की त्याच्यातनं उठणं आता अशक्य बनलेलं. त्यांनी लॉकडाऊनला स्पष्टपणे राक्षसी असं म्हटलेलं आहे, कारण इतकी कडक, इतकी कठोर लॉकडाऊन असं धोरण हे जगात कुठेही लागू झालेलं नाही, असं राजीव बजाज म्हणतात. आणि ते असं म्हणतात की आता याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर पंतप्रधानच यासंबंधी काही करू शकतात, कारण पंतप्रधानांवरती एक लोकांचा विश्वास असतो. तेव्हा करोनाबद्दल जे लोकांच्या मनामध्ये भय उत्पन्न झालेला आहे, त्यांनी असं म्हटलं होतं की करोना म्हणजे जवळजवळ कर्करोग, म्हणजे ज्याच्यातनं मुक्ती नाही. म्हणजे करोना झाला की इतकी लोकांच्या मनात भीती अशी निर्माण करून ठेवली होती, करोना झाला की माणूस मिळेलच. आता आपल्याला माहिती की करोनामधनं मोठ्या प्रमाणावरती रुग्ण बरे होत आहेत. अगदी ठळक उदाहरण सांगायचं की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बरे झालेले आहेत, जितेंद्र आव्हाड बरे झालेले आहेत, अनेक जण बरे झाले आहेत. पण आपण पहिल्यापासून असं म्हटलं, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं की आता आपलं काही कठीण आहे सगळं, म्हणजे आता लोक काही इथे वाचणार नाही. या भयाचा मोठा परिणाम झाला आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला, कारण हे भय निर्माण केल्यामुळे लोकांनी लॉकडाऊन आणला असता किंवा नसता तरी सुद्धा स्वतःहूनच घरात बसणं पसंत केलं असतं पूर्णपणे. याचा अर्थ राजीव बजाज असं म्हणत नाहीत
की सगळ्या लोकांनी बाहेर पडावं, गर्दी करावी, वाटेल ते करावं, तसं नाही. त्यांचं म्हणणं आहे की आपण लॉकडाऊनची जी पॉलिसी आपण अंमलात आणली आहे ती चुकीच्या पद्धतीने अंमलात आणलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की आपण ही टाळेबंदी आणताना किंवा एकूण कोरोनावर मात करण्यासाठी जी आपण उपाययोजना म्हणून जी सुरू केली, लागू केली, त्यामध्ये आपण पाश्चात्य देशांचं धोरण काय आहे आणि त्याची आपण कॉपी केली. आपण खरं तर आपल्या आसपासच्या देशामध्ये, विशेषतः आशियाई देशांमध्ये, म्हणजे जिथले लोक, जिथली लोकसंख्या, जिथलं वातावरण, जिथलं हवामान, जिथली एकूण संस्कृती आपल्याशी जास्त मिळती जुळती आहे, अशा देशांमध्ये कोणतं धोरण राबवलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण ते लक्षात घेतलं नाही आणि त्यामुळे आपण आपल्या पायावरती धोंडा पाडून घेतला असं त्यांना म्हणायचं. त्यांनी आणखीन उदाहरण दिलं बोलता बोलता. ते असं म्हणाले की स्वीडनसारख्या आणखीन काही देशांनी काही चांगली धोरणं राबवली. मी त्यांनी अशा प्रकारचा कठोर लॉकडाऊन लागू केला नाही आणि त्याचा त्यांना फायदा झाला, पण त्याचाही आपण अभ्यास केला नाही असं ते म्हणाले. राजीव बजाज जे म्हणाले ते माझ्या मते डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रकार होता. सरकारने त्यांच्या टीकेचा अवश्य विचार केला पाहिजे. ते या बोलता बोलता असं म्हणाले जे अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की सहिष्णुता आणि संवेदनशीलता ही आपल्या देशाची ताकद आहे आणि ही गमावता कामा नये. ते असं का म्हणाले? मला आठवते की त्यांचे वडील राहुल बजाज हे अतिशय सुस्पष्टपणे बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहे. सामान्यतः आपण बघितलं की कुठलाही उद्योगपती हा पॉलिटिकली करेक्ट अशा प्रकारे वागतो, बोलतो. म्हणजे त्याला माहिती असतं की समजा हे सत्तेवर आहेत, त्यांच्याशी आपण चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजे. पण उद्या यांची सत्ता गेली तर ऑपोजिशनमध्ये, विरोधात जे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा चांगले संबंध आपले असले पाहिजेत. कारण उद्या ते सत्तेवर आले तर मग आपल्याला सूडबुद्धीने वागवता कामा नये अशा प्रकारचा एक बॅलन्स ठेवून ते वागत असतात. त्यामुळे सामान्यतः बाहेर काहीही चाललेलं असलं तरी त्याच्याबद्दल ते बोलत नाही. पण राहुल बजाज यांच्यासारख्यांचा अपवाद आहे. राहुल बजाज यांचा वारसा आपण लक्षात घेतला पाहिजे. जमनालाल बजाज यांचा वारसा त्यांच्याकडे आला. जमनालाल बजाज हे कोण होते? ज्याने हा बजाज समूह स्थापन केला. ते गांधीजी म्हणायचे की माझे हे सुपुत्र आहेत. म्हणजे खरे पुत्र नव्हे त्यांचे गांधीजींच्या, पण गांधीजी म्हणत की माझे हे 5वे पुत्र आहेत असं ते म्हणत. इतकं त्यांच्यावरती प्रेम होतं. आणि जमनालाल बजाज यांनी उद्योगधंदे स्थापन केले, पण त्याच वेळी त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध जे काही सत्याग्रह झाले, असहकार आंदोलन झालं, या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे तुरुंगाची, लाठ्याकाठ्यांचं कुठलंही भय त्यांनी जुमानलं नाही. त्यांनी गांधी सेवा संघाचे ते अध्यक्ष होते, काँग्रेसचे खजिनदार सुद्धा होते, काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण तेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व काळातली काँग्रेस त्यामध्ये सक्रिय होते, आंदोलनामध्ये सक्रिय होते आणि तरी सुद्धा एक यशस्वी उद्योगपती होते. एवढंच नव्हे तर सामाजिक कार्य जमनालालजींचं मोठं आहे. आपल्याला माहिती आहे की जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे सामाजिक क्षेत्रातील ज्यांचं काम अतिशय विलक्षण आहे, दैदिप्यमान कामगिरी ज्यांनी बजावलेली सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी, अशांना पारितोषिके दिली जातात. रामकृष्ण बजाज त्यांच्याच कुटुंबातले ते रामकृष्ण बजाज यांना भेटायचाही मला योग आलेला होता. या रामकृष्ण बजाज यांनी सुद्धा उचित व्यवहार करणारे, म्हणजे जे फेअर प्रॅक्टिसेस करतात, हे चांगल्या पद्धतीने व्यवसाय, व्यापार, उद्योग करतात, अशांसाठी एक संस्था स्थापन केली होती. आणि त्यातर्फे सुद्धा पुरस्कार देणं, व्याख्यान ठेवणं, चर्चासत्र आयोजित करणं, अशा प्रकारच्या कार्याला प्रोत्साहन
दिलं जात होतं, कार्य केलं जात होतं. हा त्यांचा वारसा आहे. आणि राहुल बजाज हे मला वाटतं गेल्या वर्षी माझ्या स्मरणाप्रमाणे इकॉनॉमिक टाइम्सचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की देशामध्ये एक प्रकारचं भयाचं वातावरण आहे. हेच भयाचं वातावरण जे आहे ते राजीव बजाज यांना सुद्धा खटकतंय. आणि राजीव बजाज मुलाखतीमध्ये म्हणाले कालच्या की माझे वडील तर स्पष्ट बोलणारे, ते कोणाची भीडभाड ठेवत नाहीत असं बोलणारे. आणि खुद्द राहुल बजाज म्हणाले की आमचा स्वभाव मूलतः अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे. म्हणजे जे प्रस्थापित व्यवस्था आहे त्यांच्या विरुद्ध बोलणं हा आमचा स्वभाव आहे. मग ते युपीएचं सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो किंवा कोणाचं सरकार असो, जे जे खटके ते आम्ही बोलतो, मी बोलतो असं ते म्हणाले. माझी बांधिलकी ही या देशातील गरीब वर्गाशी जास्त आहे, जो सामान्य ज्याला काही फायदे मिळाले नाही त्याच्याशी. असा एखादा उद्योगपती कधी म्हणतो का? पण राहुल बजाज तसे म्हणाले. आपल्याला माहिती आहे ते खासदार सुद्धा झाले होते. शरद पवार यांच्याही ते जवळचे आहेत, त्यांचे मित्र आहेत. आणि राहुल बजाज असंही म्हणाले होते काही वर्षांपूर्वी की शरद पवार हे पंतप्रधान होण्याच्या पात्रतेचे आहेत आणि व्हायला पाहिजे होते. असंही कोणी म्हणत नाही. असंही म्हणजे म्हणण्याचं धाडस कोणी करत नाही. म्हणजे त्यांची ती इच्छा असेल पण ती व्यक्त करत नाही. ती व्यक्त त्यांनी जाहीरपणे केलेली होती. अशा राहुल बजाज यांनी असं म्हटलं की या देशामध्ये गेल्या वर्षी अमित शहांच्या, निर्मला सीतारामन, पियुष गोयल यांच्या समक्ष ते म्हणतात की या देशामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण आहे. सरकार चांगलं काम करत आहे, काही कामं चांगली करत आहे सरकार, पण सरकारवर जर टीका केली तर सरकारला ते आवडेल का? अशी भीती उद्योगपतींमध्ये आहे. ते स्पष्टपणे म्हणाले. नोटाबंदीच्या वेळी सुद्धा त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं की या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था खलास होईल आणि त्याप्रमाणे ती खलास झाली. स्पष्टपणे त्यांनी टीका केली होती नोटाबंदीवर. ते असंही म्हणाले होते गेल्या वर्षी की इथल्या बँकर्सना, जे बँकेतले अधिकारी आहेत, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक असतील, बाकी अधिकारी असतील, लोन देताना आपण लोन दिलं आणि तो उद्योजक उद्या त्याचा उद्योग आजारी पडला, प्रत्येक जण जाणीवपूर्वक पैसे बुडवतो असं नाही. सामान्यतः इथल्या एक मध्यम वर्गाचे समाज असं आकलन असतं, असं त्याला वाटत असतं की प्रत्येक व्यापारी आणि उद्योगपती चोर असतो, तो जाणीवपूर्वक पैसे बुडवतो. आता मल्ल्या आहेत, नीरव मोदी ही उदाहरणं वेगळी आहेत. पण बाजारपेठेतल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे सुद्धा अनेकांचे उद्योगधंदे तोट्यामध्ये येतात, अडचणीत येतात. अशा वेळी त्यांना मदत करायची असते. जी मदत आता या कोरोनाच्या संकटामध्ये सरकारने काही प्रमाणात केली आहे, ती अपुरी आहे, ती सदोष आहे, हे आपण मान्य करूया आणि त्याच्याबद्दल सुद्धा मला बोलायचंच आहे. राजीव बजाज यांच्या अनुषंगाने बोलायचं. पण राहुल बजाज असं म्हणाले की बँकेच्या लोकांना वाटतं की कर्ज दिलं आणि उद्या तो आजारी पडला उद्योगधंदा, तर या उद्योगपतीशी किंवा त्या कंपनीशी या बँकर्सचं काही साठवलट होतं का याची चौकशी होते. इन्कम टॅक्सवाले एक प्रकारचा दहशतवाद हे करतात. एखाद्या उद्योजकावरती काही आरोप झाला तर लगेच त्याला क्रिमिनलाइज करून टाकतात. म्हणजे तो गुन्हेगार आहे, त्याला लगेच सुळावरती चढवा, अशा प्रकारची भावना इथे देशामध्ये निर्माण झाली आहे. आणि मुख्यतः कुठल्याही देशामध्ये म्हणजे जेव्हा बजेट सादर होतं आपल्या देशात, आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर बजेटच्या पूर्वी CI असेल, असोचेम असेल, फिक्की असेल, या उद्योग संघटनांशी सरकार चर्चा करतं. त्यांचा व्ह्यू पॉईंट काय, त्यांचा दृष्टिकोन आहे काय, त्यांना काय पाहिजे, त्यांच्या मागण्या काय आहेत, हे सगळं जाणून घेतं. ही आपल्याकडची पद्धत आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमधलाच हा एक भाग आहे किंवा त्यांचं मत काय आहे ते जाणून घेण्याची आवश्यकता आहे. पण ते जाणून घेतलं समजा आणि स्पष्टपणे कोणी बोललं तर विशेषतः मोदी सरकारला ते आवडेल की नाही, अशा प्रकारची भीतीची भावना, अत्यंत भयाची भावना ही उद्योगपतींमध्ये आहे, असं स्पष्टपणे राहुल बजाज म्हणाले होते. हर्ष गोयंका यांनी सुद्धा
सामान्यतः अशाच प्रकारची एक टिप्पणी केली होती, ट्विट केलं होतं. आणि मग त्यांना वाटलं काय वाटलं कोणाला, त्यांनी ते मागे घेतलं. पण किरण शॉ मुजुमदार या बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या ज्या मोठ्या कंपनीच्या प्रमुख आहेत, ज्या अतिशय हुशार आहेत, कर्तबगार आहेत, त्यांचं काय मत आहे अर्थव्यवस्थेबद्दल, एकूण टेक्नॉलॉजीबद्दल, अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून अनेक गोष्टींबद्दल त्यांचं मत काय आहे, पर्यावरणाबद्दल काय मत आहे, काय पॉलिसीज असल्या पाहिजेत, हे सरकारमधल्या जबाबदार अधिकाऱ्यांना सुद्धा जाणून घ्यावं असं वाटतं. परंतु त्यांनी सुद्धा जेव्हा सरकारवर गेल्या वर्षी टीकेचा काहीसा सूर व्यक्त केला, त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याला माहिती की कोरोनावरती सगळं ढकलण्यात अर्थ नाही. कोरोनामुळे बेकारी वाढली, कोरोनामुळे गरिबी आता येणारे, कोरोनामुळे उद्योगधंदे बुडाले. त्याच्या अगोदरच आपल्याला माहिती आहे की आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग झपाट्याने खाली येत होता. आणि त्यावेळी किरण मुजुमदार शॉ यांनी मत व्यक्त केलं की हे सरकारची काही धोरणं चुकीची आहेत. त्याबरोबर त्यांना एका ज्येष्ठ मोदी सरकारच्याच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे काही करू नका, हे बरोबर नाही. त्यांनी असं सांगितलं की ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की तुम्ही असं बोलू नका, अशी मतं व्यक्त करू नका, त्यामध्ये एक प्रकारचा इशारा होता. असंच तुम्ही बोलत राहिलात तर काय होईल याच्या परिणामांची तुम्ही तमा बाळगा किंवा परिणाम काय होतील ते लक्षात घ्या आणि थोडक्यामध्ये असं बोलण्याचं यापुढे टाळा, असं त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं. लार्सन टुब्रोचे नाईक असतील, अनेक लोकांनी थोडं का होईना सरकारविरुद्ध बोलण्याचं धाडस दाखवलं. आपल्याला माहिती आहे की काही वर्षांपूर्वी म्हणजे UPAचं सरकार असताना दीपक पारेख ADFCचे, हे सुद्धा अतिशय हुशार कर्तबगार अशा प्रकारचे उद्योगपती, त्यांनी सुद्धा सरकारच्या धोरणांबद्दल, UPAच्या धोरणांबद्दल सुद्धा टीका केली होती. आणि त्यानंतर त्यांनी भाजपच्या सुद्धा काही धोरणांबद्दल, मोदी सरकारच्या धोरणांबद्दल टीका केली. मग अदी गोदरेज यांनी लव जिहाद वगैरे किंवा गोहत्या ही जी प्रकरणं आहेत, गोहत्येच्या कथित संशयावरून, मी गोहत्या केली असा केवळ संशयावरून लोकांना ठार मारलं जात होतं, एकूण जो धार्मिक विद्वेष पसरवला जात आहे त्याच्याबद्दल बोलण्याचं धाडस अदी गोदरेज यांनी दाखवलेलं होतं. असे खूप कमी लोक आहेत की जे अशा प्रकारचं धाडस दाखवतात. मी तुम्हाला अनेक वर्षांची एक आठवण सांगतो, जी JRD टाटा यांनी सांगितलेली होती. आणि JRD टाटा यांना सुद्धा भेटण्याचा योग आलेला आहे मला. त्यांचे विचार जवळून मी जाणून घेतलेले आहेत. जवाहरलाल नेहरू आणि JRDची मैत्री होती. पूर्वी आपल्याकडे खाजगी विमान सेवा होती आणि JRD म्हणजे टाटा समूह या क्षेत्रामध्ये होता, आघाडीवरचा समूह होता. पण खाजगी विमान सेवा संपून इथे स्वातंत्र्याच्या नंतर 1952च्या सुमारास सगळ्या विमान कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करायचं, खाजगी सुद्धा. आणि विमान क्षेत्र, हवाई क्षेत्र, नागरी हवाई क्षेत्र, राष्ट्रीय क्षेत्र म्हणजे राष्ट्रीयकरण सरकारी क्षेत्राचं असलं पाहिजे असं धोरण ठरलं. तेव्हा JRDने त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जगजीवन राम यांच्याकडे ते खातं होतं, संबंधित खातं, आणि त्यांचा त्यासंबंधी विचारविनिमय चालू होता. JRDने नेहरूंकडे याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर नेहरूंनी त्यांना व्यक्तिगत पत्र लिहिलं. मी बघा, उद्योगपती, या देशातले उद्योगपती ज्यांनी या देशामध्ये अर्थव्यवस्थेची पायाभरणी करण्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्यांच्या समूहाने खूप मोठी कामगिरी बजावली आहे, त्यांचं मत टीका असली तरी आपण विचारात घेतलं पाहिजे.
हे नेहरूंनी मानलं आणि नेहरूंनी त्यांना पत्र लिहिले की तुम्ही असं समजू नका की आम्ही तुमच्या विरुद्ध आहोत. उलट टाटा समूहाची या क्षेत्रातलीच नाही तर देशाच्या सर्व क्षेत्रातली कामगिरी अतिशय उत्तुंग आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता भावच आहे. परंतु आजच्या सरकार पुढचे जे काही अग्रक्रम आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही हे धोरण स्वीकारलेले आहे असं सांगून त्यांनी JRDनाच आपल्या सरकारी हवाई कंपन्यांचं अध्यक्षपद दिलं. आता राष्ट्रीयकरण करावं की करू नये, करणं योग्य होतं का नव्हतं हा वेगळा मुद्दा आहे. पण JRDचं मत विचारात घेणं, त्यांना दिलासा देणं आणि त्यांना पुन्हा याच कंपनीच्या प्रमुखपदी नेमणं, ज्या आपल्या एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्सच्या संपूर्ण आपण सगळा हा इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये JRDची कामगिरी मोठी आहे आणि नेहरूंनी संबंध कसे ठेवले होते ते बघा. मग आज बजाज ऑटोसारखी कंपनी जिचे सगळ्या जगामध्ये अनेक ठिकाणी जे कारखाने आहेत, कावासाकी समूहाशी त्यांचं सहकार्य आहे आणि राजीव बजाज म्हणाले की ब्राझीलहून त्यांना आमंत्रण आले की तुम्ही इथे प्रकल्प स्थापन करा. तेव्हा त्या ब्राझीलच्या जे सत्ताधाऱ्यांनी ज्यांनी त्यांना सांगितलं की इथे या म्हणून, उद्योग मंत्री असतील, पंतप्रधान असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी असं सांगितलं की जपानमधली जी काही टेक्नॉलॉजी आहे ती भारताचं कल्चर आणि युरोपमधली एकूण संपूर्ण व्यवसायाची जी काही रीत आहे असे एक कॉम्बिनेशन आम्ही करू इच्छितो आणि या दृष्टिकोनानं आम्हाला तुम्ही इथे असणं आवश्यक आहे, तुम्ही इथे या, अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवण्यात आला. त्यानंतर राजीव बजाज असं म्हणाले की आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय तर आपल्या देशामध्ये एक ओपननेस आहे. राहुल गांधींनी स्वतःला दुजोरा दिला, खुलेपण आहे आपल्या देशात. मग ते आणीबाणी असेल किंवा आणीबाणीच्या काळातला खुलेपणा बंद झाला होता, पण तो एक काही काळापुरता तो एक ज्याला म्हणू आपण की एक काळा इतिहास आपल्या संपूर्ण भारताच्या आयुष्यात, स्वतंत्र भारताच्या आयुष्यातला तो सोडला. त्यापासून काँग्रेसने धडा घेतला असेल असं आपण समजूया आणि आणीबाणीचं समर्थन आता कोणीही काँग्रेसचे लोकही करत नाहीत आणि करूही नाही त्यांनी. पण खुलेपणा, आपल्या संस्कृतीचा खुलेपणा, मोकळेपणा, विचारांचा आदान प्रदान या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे राजीव बजाज यांनी मुद्दा म्हणून सांगितलं. आता मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये की काय काय गोष्टी गेल्या काही वर्षामध्ये उद्योग क्षेत्राच्या दृष्टिकोनानं झाल्या आणि ज्याची दखल सरकारने घेतली नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की कॅफे कॉफी डे, CC डे म्हणतो आपण ज्याला, त्याचे जे CEO होते म्हणजे त्या कंपनीचे प्रमुख VG सिद्धार्थ, त्यांनी आपल्याला माहिती की गेल्या वर्षी त्याने आत्महत्या केली. त्यांना भरपूर कर्ज झालेलं होतं आणि टेकओव्हरची सुद्धा बातमी होतीच, दुसरी कंपनी ताब्यात घेणार, ते खूप टेन्शनमध्ये होते, तणावाखाली होते आणि त्यांनी आत्महत्या केली. आणि त्या याच्यामध्ये चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं की प्राप्तिकर खात्याकडून म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून त्यांची छळवणूक सुरू आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आता हे लक्षात घेऊन सरकारने आपल्या कामामध्ये सुधारणा करण्याची गरज होती, पण तशी सुधारणा अद्यापही झाली नाही. बोलत काही असतील की आता टेक्नॉलॉजीमुळे करदाता म्हणजे जो कर भरणार आहे आणि अधिकारी यांचा काही संबंध येणार नाही वगैरे सगळ्या गोष्टी बोलत असल्या तरी प्रत्यक्ष तळ पातळीवरती हा बदल झाला नाही असा इंडस्ट्रीमध्ये लोक सांगतात. नंतर आता ईज ऑफ डुईंग ही गोष्ट आपण बघू की ईज ऑफ डुईंगचं आपलं रँकिंग काय होतं, त्यामध्ये आपली काही सुधारणा करण्यात आली आहे. पण त्यामध्ये सुद्धा सुनील मित्तल हे आघाडीचे उद्योगपती, त्यांनी म्हटलं होतं की ईज ऑफ डुईंग वगैरे सगळे ठीक, पण ते प्रत्यक्षामध्ये त्या प्रमाणात दिसून येत नाही.
आणि हे रँकिंग जे असतं ना, ते रँकिंग आपल्याला त्यामध्ये वरची क्रमवारी मिळण्यासाठी, आपली प्रगती दाखवण्यासाठी काही एक चलाखीसुद्धा केली जाते. पुन्हा हा सर्वे जो आहे तो काही महत्वाच्या शहरांपुरता मर्यादित आहे. हे मी त्याची मर्यादाही लक्षात घेतली. सरकार कुठलेही असो, काँग्रेस भाजप, मी सांगतो की इज ऑफ डुईंग बिझनेस यावरती भर देणं, ते धोरण म्हणून स्वीकारणं हे मोदी सरकारची चांगली गोष्ट आहे. मी काही त्याच्यावर टीका करत नाही. पण प्रत्यक्षामध्ये तशा प्रकारची तेवढी सुधारणा दिसून येत नाही. म्हणून सुनील मित्तलांना म्हणावं लागलं की याबाबत आपल्याला अजून काम करावं लागेल. एवढंच नव्हे तर विक्रम किर्लोस्कर जे आपले महाराष्ट्रामधले उद्योगपती आहेत, प्रसिद्ध उद्योगपती किर्लोस्कर समूहातले, त्यांनी सुद्धा खूप या दिशेने पावलं टाकण्याची गरज आहे. खूप सुधारणा व्हायला पाहिजे. अनेक खात्यांमध्ये अजूनही, म्हणजे उदाहरणार्थ अगदी तळ पातळीवरती आपण बघू की समजा जमीन खरेदी असेल, स्टॅम्प ड्युटीचं खातं असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही खूप त्रास होतो. किंवा वेगवेगळी जे इन्स्पेक्टर आहेत त्यांचा सुद्धा अजूनही त्रास होतो. आपल्याकडे वेगवेगळे जे करार केले जातात त्या करारांची अंमलबजावणी होत नाही. आपल्याकडे न्यायालयामध्ये अनेक प्रकरणं तुंबून राहतात. अशा या अनेक गोष्टी आहेत की ज्याचा याच्याशी संबंध आहे. आता हे उद्योगपती म्हणतात नाही सगळे, हे मी म्हणत नाही, हे उद्योगपती म्हणतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हर्ष गोयंका असतील, अधिक गोदरेज असतील, वेगवेगळ्या लोकांनी टीका केली. आणि त्या टीकेचे मुद्दे काय होते, अगदी गेल्या वर्षीपर्यंत की मॉब लिंचिंग असेल, हिंदू राष्ट्रवाद, म्हणजे राष्ट्रवाद सगळ्यांचा राष्ट्रवादाला पाठिंबा आहे, पण हिंदू राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद, आक्रमक हिंदुत्ववाद, कर दहशतवाद, विरोधकांची मुस्कटदाबी, हे मुद्दे जे आहेत ते लोकांना खटकत आहेत. म्हणजे उद्योगपतींना खटकत आहेत. आणि त्यापैकी काही जण बोलण्याचं धाडस करतात. सरकार जर संवेदनशील असेल तर त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आता अमेरिका आणि रशियातली तुम्हाला दोन उदाहरण सांगतो की अमेरिकेमध्ये एक अब्जाधीश आहे चार्ल्स कोच नावाचा, रिपब्लिकन पक्षाचे, म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष आहेत त्याचे ते सगळ्यात मोठे देणगीदार आहेत. पण त्यांनी सुद्धा ट्रम्प यांच्या व्यापार आणि स्थलांतरण विषय इमिग्रेशनच्या धोरणाबद्दल टीका केली आहे. ती टीका केल्यानंतर पुन्हा ट्रम्प यांच्या नजरेतनं ते पार उतरले. ट्रम्प यांना टीका चालत नाही, ते लगेच आपल्या ट्विटमधनं किंवा आपल्या पाठीराख्यांच्या सोशल मीडिया अकाउंटमधनं त्यांच्यावरती जे टीका करतात त्यांच्यावरती टीकेचा भडीमार करतात. हे अमेरिकेमध्ये घडले. आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये सुद्धा करोनाचे मोठे बळी पडत आहेत. मोठी संख्या आहे, मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे, करोनाची बाधा झालेल्यांची संख्या मोठी आहे. आणि त्याबद्दल ट्रम्प यांना चौफेर टीकेला तोंड द्यावं लागतं. जे डोनाल्ड ट्रम्प आणि मोदीजी यांची मैत्री आपल्याला माहिती आहे, किती त्यांचं मैत्र किती आहे, किती दोस्ती आहे. ही दोस्ती इतकी, त्यांच्यामधलं प्रेम इतकं उतरू जात होतं की कोरोनाचं संकट पसरत असताना सुद्धा ट्रम्प यांचं आपण आगत स्वागत केलं. लाखोंची गर्दी तिथे झाली. त्यापैकी अनेकांना कोरोना झाला, त्याची आकडेवारी किंवा ही स्पष्टपणे समोर आली नाही. जशी तबलीगची आकडेवारी समोर आली, तशी अहमदाबादच्या प्रसंगाची आली नाही. हा भाग सोडून द्या. पण ट्रम्प आणि मोदी यांच्यातलं साधर्म्य तुम्हाला सांगतो. आता अजून एक उदाहरण देऊ की आपल्याला माहिती की रशियाचे अध्यक्ष पुतिन हे अतिशय कठोर अशा प्रकारचे राजकीय नेते आहेत. आणि निवडणुकीमध्ये गैरप्रकार करणं, विरोधकांची मुस्कटदाबी करणं याचं त्यांना काही वाटत नाही. ते सहजपणे हे करतात. आणि त्या पुतिन यांनी जो काही भ्रष्टाचार यांच्या सरकारने, त्याच्याबद्दल मिखाईल खोडोरकोव्हर म्हणून उद्योगपती येते, प्रचंड मोठे उद्योगपती, जी संपूर्ण जगामध्ये त्यांचा 15वा नंबर लागतो. एवढे मोठे उद्योगपती अब्जाधीश आहेत.
त्यांनी त्याच्यावरती टीका केली. त्याबरोबर पुतीन यांनी त्यांना संपूर्ण तुरुंगात टाकलं, ससे ओरपट केली त्यांची. हे तिथलं उदाहरण आपण लक्षात घेतलं. आता ज्यावेळी गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी टीका केली की सरकारला टीका आवडत नाही, टीका सहन होत नाही, चालत नाही, त्यावेळी निर्मला सीतारामन किंवा अमित शहा असतील, त्यांनी सांगितलं की असं काही नाही आहे, तुम्ही अवश्य टीका करा, पण टीका ज्यांनी ज्यांनी केली त्यांना चांगला अनुभव आलेला नाही. आता गमतीची गोष्ट म्हणजे राहुल बजाज यांचे चिरंजीव राजीव बजाज जे आता कंपनीचं नेतृत्व करतात, ते काय म्हणाले, ते असं म्हणाले की बघा की मी जेव्हा राहुल गांधींशी गप्पा मारणार आहे हे माझ्या एका मित्राला समजलं. तेव्हा मला मित्राचा फोन आला की अरे तू असं करू नकोस. तेव्हा राजीव बजाज की अरे असं कसं, म्हणजे आम्ही टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत, राहुल गांधी यांना मोटरसायकलीचं आकर्षण आहे, आमच्या दोघांचं ते वेळ आहे, आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती, जगामध्ये करोनाचं संकट कसं आहे, वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत, काय हरकत आहे. तेव्हा तो म्हणाला की अजिबात राहुल गांधींना तू भेटू नकोस. तेव्हा तो म्हणाला का, अरे मी म्हणे आत्तापर्यंत इकॉनॉमिक टाइम्सला मुलाखत दिली, आज तकला मुलाखत दिलेली आहे, NDTVला मुलाखत देऊन माझी मतं जी आहेत या सरकारच्या धोरणांबद्दल त्यावर मी टीका केलेली आहे. मग आता राहुल गांधींना भेटण्यात काय हरकत नाही. तो म्हणाल की तरी त्याच्यात आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फरक आहे. याचा अर्थ त्यांना असं सुचवायचं होतं की राहुल गांधींना भेटणं हे आज उद्योगपतींच्या दृष्टीने, कुठल्याही उद्योगपतीच्या दृष्टीने महापाप आहे. म्हणजे मग त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागू शकते. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही उद्योगपतीला कसा त्रास दिला जातो. मी तुम्हाला सांगतो की विरोधी पक्षांना ज्या कंपन्या देणग्या देतात, ज्या स्वयंसेवी संस्था विरोधी पक्षांच्या जवळ आहेत असं सरकारला वाटतं, त्यांची सतावणूक झाल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत आणि हे मोदी सरकारच्या काळात घडले. असं होतं का म्हणे. काही NGOनी गैरप्रकार केले असतील, हिशोब नीट ठेवले नसतील, फॉरेन फंडिंग असेल ते दाखवलं नसेल, त्याचा चुकीचा वापर केला असेल, पण म्हणून सगळ्याच NGOजना काळ्या यादीत टाकणं, ब्लॅकलिस्ट करणं हे चुकीचं आहे. आज करोनाच्या संकटाच्या काळात NGOची मदत होती ना काही, आणि जर सतावणूक सरसकटपणे केली नसती तर आणखीन मदत झाली असती. त्याचप्रमाणे राहुल गांधी जर चांगल्या काही सजेशन्स देत असतील, त्यांचे तुम्हाला वाटत असेल की त्यांच्या काही सजेशन चुकीचे आहेत. आता राहुल गांधी काय म्हणाले की मी सरकारला काही सूचनाही केल्या आणि त्यांना सांगितलं की हे कठोर लॉकडाऊन लावण्याचं लॉजिक काय आहे हे आम्हाला समजावून सांगा. पण सरकार पुढे येऊन बोलत नाही. आपल्याला माहिती आहे की या सरकारने पहिल्यांदा काय केलं, मोदीजींनी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं, दिवे लावण्याचं आवाहन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये ते काय म्हणाले होते की हे महाभारताचं जसं युद्ध 21 दिवसाचं आहे तसं हे युद्ध असेल आणि आपल्याला म्हणजे थोडक्यामध्ये 21 दिवसामध्ये कोरोनाचा पराभव करायचा. परंतु कोरोनाचा पराभव होऊ शकला नाही, उलट अर्थव्यवस्थेचा पराभव झाला, मजुरांना त्रास झाला आणि सर्वसामान्य माणसांना जे अगदी आवश्यक गोष्टींसाठी सुद्धा बाहेर पडले होते त्यांना, म्हणजे त्यामध्ये वयोवृद्ध आहेत, म्हणजे राजीव बजाज म्हणाले की जे अगदी सिनियर सिटीजन सुद्धा असेल त्यांना सुद्धा पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी चोप दिला असं ते म्हणाले. म्हणजे ज्यांना अगदी आवश्यक गोष्टींसाठी जायचं होतं बाहेर, हे का हो आपल्याकडे असं घडलं असं राजीव बजाज यांनी विचारलं. आणि राहुल गांधी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. मग माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीच्या काळात मोदीजी येऊन सांगत होते सगळं, असं करा तसं करा, हे युद्ध कसं आहे, हे युद्ध आपल्याला जिंकायचं कसं आहे. आणि एप्रिल नंतर काही टप्प्यांमध्ये ते आलेच नाहीत लोकांसमोर. सुरुवातीला त्यांनी
इथल्या राज्य सरकारनं विश्वासात घेतलं नाही. आणि नंतर जेव्हा करोनाचं संकट वाढत चाललं तेव्हा त्यांनी राज्यांच्या गळ्यात सगळं टाकून दिलं की आता तुम्ही तुमचं काय ते बघा, माझा काय याच्याशी संबंध नाही. आणि ते त्यावेळी समोर येऊन लोकांशी बोलले सुद्धा नाही. त्यांनी इतरांवरती ती जबाबदारी सोपवली. म्हणजे जेव्हा संकट वाढत गेलं तेव्हा ते त्याच्यापासून बाजूला झाले. त्यांनी आपल्या काही इतर मंत्र्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितल्या किंवा अधिकाऱ्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितल्या. ते स्वतः येऊन बोलले नाहीत आणि राज्यांच्या गळ्यात म्हणजे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात त्यांनी टाकायचं. आणि आता करोनाचं संकट वाढत चाललं आहे आणि अर्थव्यवस्थेचं संकट भीषण बनत चालले की जे निगेटिव्ह याच्याकडे चालले. म्हणजे आता ऋणात्मक आपली काय जी काय विकास होण्याच्या ऐवजी शून्याच्याही खाली आपण चाललेलो. मग सगळी क्षेत्र घ्या तुम्ही, मॅन्युफॅक्चरिंग पासून सगळी क्षेत्र. आणि राहुल गांधींची मतं सोडून द्या तुम्ही. राहुल गांधी तर वारंवार सांगतायत की तुम्ही लोकांना थेट मदत करा. राजीव बजाजही म्हणाले की अशा याच्यामध्ये हे डिमांड लोकांच्याकडे मागणी नाही आहे. मागणी नाही म्हणजे लोकांच्या खिशात पैसे नाही, त्यामुळे त्या लोकांच्या खिशात थेट पैसे जास्तीत जास्त टाकले पाहिजे. हे राजीव बजाजही म्हणाले. एक उद्योगपती सामान्यतः काय म्हणतो की जे काही पॅकेज द्यायचं ते आम्हाला द्या, लोकांना काय लोक काय करतील ते करतील. पण आज राजीव बजाज असं म्हणतात की लोकांच्या खिशामध्ये जास्तीत जास्त तुम्ही पैसे टाकले पाहिजे. आणि लोकांच्या खिशात जर पैसे टाकले तर मागणी वाढेल. मागणी वाढली, मागणीच नसेल तर उत्पादन करून उपयोग काय. म्हणजे उद्योगपतींचाही फायदा त्याच्यामध्ये, लोकांचाही फायदा असा आहे की त्यांना थेट मदत मिळण्याची आवश्यकता आहे. ती थेट मदत न देण्याचा हट्ट का, असा प्रश्न राजीव बजाज करताय. एक उद्योगपती एक प्रकारे देशाच्या बाजूने, सर्वसामान्य शोषित वंचितांच्या बाजूने सुद्धा बोलत असेल आणि शिवाय स्वतःची सुद्धा काही मागण्या भेटत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं. राजीव बजाज असतील किंवा राहुल बजाज हे असे उद्योगपती आहेत की जे स्पष्टपणे बोलत आहेत, परखडपणे बोलत आहेत, सरकारची भीती बाळगत नाहीये. आणि असे उद्योगपती वेगवेगळ्या समाज वर्गात घटकातील लोक असे जर बोलायला पुढे आले, सरकारला त्यांनी प्रश्न विचारले तर त्या उत्तरामधनं काहीतरी नवं निघू शकतं. सरकारला कोणी प्रश्नच विचारले नाही, सरकारची फक्त भलावणच केली. लायसन्स परमिट राजमध्ये हे होत होतं कारण सरकारच्या हातात प्रचंड अधिकार होते. पण आजही आपण जर बघितलं तर विशेषतः जे आपण नैसर्गिक संपत्ती म्हणतो, म्हणजे जमीन असेल, गॅस असेल, ऑइल असेल, कोळसा असेल, या क्षेत्रामध्ये सरकार अजून बरंच काही करू शकतं. शिवाय सरकारच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असतो. सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकते. सरकार मोठ्या प्रमाणावरती जाहिराती जसं देते तसं सरकार मोठ्या प्रमाणावरती खरेदी करत असते. त्यामुळे सरकारची पॉवर अजूनही आहे. या सरकारी सत्तेपुढे किंवा जर दहशत असेल, जे आज दहशत आहे, भयाचं वातावरण आहे, अशा वातावरणातही काही उद्योगपती जर बोलत असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांचं बोलणं, त्यांना काय म्हणायचं, ते जे महत्वाचे मुद्दे मांडतायत ते सरकारने ऐकले पाहिजे. जर ऐकले नाहीत तर सरकारची समस्या वाढेल. मोदीजी जर म्हणत होते की मी विकास करू बघतो आहे, मला अर्थव्यवस्थेचा विकास करायचा. मोदीजींना बिझनेस सेन्स आहे, ते गुजराती आहेत, त्यांना व्यापार चांगला कळतो, उद्योग चांगला कळतो. पण तरी सुद्धा मीच आहे तो कोणी सदाचारी आहे, माझा पक्ष सदाचारी आहे, दुसरे जे लोक आहेत ते सगळे भ्रष्ट आहेत, असा जर कोणाचा दृष्टिकोन असेल तर त्याच्यामधनं अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. कोणाशी संवाद न साधता नोटाबंदी असेल, जीएसटी असेल किंवा लॉकडाऊन असेल, असे जर धोरणं जे किंवा असे निर्णय एकतर्फीपणे घेतले तर त्याचा देशाला फटका बसू शकतो. म्हणून आज राजीव बजाज यांच्यासारख्या व्यक्तींकडनं, उद्योगपतींकडनं
मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे, त्यांना काय म्हणायचं आहे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेतला पाहिजे आणि तसे त्याप्रमाणे धोरणं बदलली पाहिजे. राजीव बजाज जे म्हणाले ते पुन्हा सांगतो की कोरोना विरोध उपाययोजना करताना आपण लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना कमी झाला नाही, कोरोना वाढला आणि अर्थव्यवस्थेला मात्र फटका बसला. आणि या फटका बसणाऱ्या पूर्णपणे झोपलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा जागा करणं, पुन्हा उभं करणं हे खूप खूप कठीण आहे. आणि आता तरी सरकारने आपली चूक लक्षात घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे पावलं टाकली पाहिजे. राजीव बजाज असतील, राहुल बजाज, त्यांची जाहिरात आपल्याला माहिती आहे, बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज. ही बजाज कंपनी मोठ्या प्रमाणात वाहनांचे एक्सपोर्ट करते, त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालेला आहे. आणि राजीव बजाज जसं म्हणाले की आमच्यासारख्या कंपन्या जर चांगल्या चालल्या नाहीत, मोठ्या कंपन्या, तर आमच्यावरती अवलंबून असलेल्या एसएमईजचं काय होणार. एसएमईज हे सूक्ष्म लहान कंपन्या आणि मध्यम कंपन्या या सुद्धा त्यांच्यावरती अवलंबून असतात, कारण त्या स्पेअर पार्ट्स बनवत असतात या मोठ्या कंपन्यांसाठी, त्याही झोपतील उद्या. म्हणून सरकारने आता आपल्या टीकाकारांची तोंड बंद न करता त्या टीकाकारांना काय म्हणायचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे सुधारणा केली पाहिजे. सगळी अक्कल आपल्याला आहे. या विश्वासातून, अनाठायी विश्वासातून काम करू नये, तसं काम केलं नाही आणि केवळ आपल्याला मनमानी वाटेल तशा पद्धतीने मनमानी पद्धतीने निर्णय घेतले, त्या सरकारला तर उद्या संकटाला तोंड द्यावं लागेल, पण आम्हाला आणखीन भीषण संकटाला तोंड द्यावं लागेल. कारण अर्थव्यवस्था झोपली, आपली वाट लागली अर्थव्यवस्थेची, जी लागलेली आहे अगोदरच. कोरोनाच्या अगोदर या सरकारच्या चुकीच्या धोरणांपायी अर्थव्यवस्थेची वाट अगोदरच लागली होती, ती आणखीन वाट लागेल आणि हा देश मोठ्या संकटात सापडेल. म्हणून मी आज म्हणतो आहे की राजीव बजाज असतील किंवा अन्य उद्योगपती असतील, व्यापारी असतील, बँकर्स असतील, सीईओज असतील, त्यांचं सुद्धा म्हणणं ऐका. कारण देशाचं अर्थचक्र आता पुन्हा सुरू झालं पाहिजे, ते फास्ट झालं पाहिजे, गतिमान पद्धतीने ते चक्र गतिमान पद्धतीने जर कार्य झालं नाही तर मात्र भीषण संकटाचा सामना करावा लागेल. म्हणून आपण बजाजचं ऐकून घेतलं पाहिजे, मोदीजींनी ऐकून घेतलं पाहिजे, अर्थमंत्र्यांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या मतांची दखल घेऊन दुरुस्त सगळं धोरण केलं पाहिजे आपलं. हे पुन्हा एकदा मी आवाहन करतो. आणि म्हणून हे बजाज जे आहे, जे एक प्रकारे लोकांच्या बाजूने, अर्थव्यवस्थेच्या बाजूने, रोजगाराच्या बाजूने बोलत आहेत, म्हणून मी त्यांना हमारा बजाज असं म्हणतो, आपलेपणाने म्हणतो. साधारणतः उद्योगपती आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये भयानक अंतर असतं, पण हे उद्योगपती हे लोकांच्या बाजूने बोलत आहेत, अर्थव्यवस्थेच्या बाजूने, देशाच्या बाजूने बोलत आहेत. त्यांचा वारसा मोठा आहे, तो वारसा गांधी नेहरूंचा वारसा आहे. आणि आपल्याला माहिती आहे, मी एक शेवटची गंमत म्हणून सांगतो की राहुल बजाज यांचं नाव जे आहे राहुल, ते जवाहरलाल नेहरूंनी ठेवलेलं होतं. राहुल बजाज यांनी स्वतःच ते सांगितले. म्हणून राहुल या नावाबद्दल कितीही नफरत असली, कितीही तिरस्कार असला तरी त्यांच्या मतांना आता म्हणजे राहुल गांधींच्या मतांना तुम्ही समजा तुम्हाला किंमत द्यायची असेल तर नका देऊ, देतच नाही तुम्ही, कशाला द्याल तुम्ही. कारण त्यांची टर उडवणं, त्यांची टिंगल करणं, त्यांचा उपहास करणं यामध्ये तुम्हाला एक प्रकारचा आनंद वाटत असेल तर आनंद मनमुराद घ्या. पण किमान राहुल बजाज आणि राजीव बजाज यासारख्या उद्योगपतींची, एवढंच नव्हे तर बाकीचे जे आपल्याकडे उद्योगपती आहेत, रतन टाटा असतील, नारायण मूर्ती असतील, अझीम प्रेमजी असतील, निरकेणी असतील, या सगळ्यांशी तुम्ही संवाद साधा आणि आपला मार्ग जो असतो, आपलं धोरण जे आहे ते दुरुस्त करा असं आवाहन करतो. आणि आज इथेच थांबतो. हा व्हिडिओ मला कसा वाटला ते अवश्य सांगा. नमस्कार.